ते 2 वर्ष आरामात टिकणारे हे डाळीचे सांडगे. कोणी सांडगे म्हणतं तर कोणी वडे म्हणतं. आपण सांडगे म्हणतो इकडे, आमच्या भागामध्ये सांडगे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला सांगा कॉमेंटमध्ये. तेच आज आपण बनणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. इथे ना मी एका पातेल्यामध्ये घेतलेली आहे 1.5 गिलास हरभऱ्याची डाळ. त्याला चांगल्या प्रकारे बघा असं मस्त धुवून घेतले. 1 ते 2 वेळेस चांगल्या प्रकारे डाळ धुवून घ्यायच्या चांगल्या प्रकारे आणि मस्त अशा भिजू घालून ठेवायच्या. अशाच आपल्याला मध्ये मी खूप जास्त डाळी टाकलेल्या आहेत. तर तुम्ही कशा प्रकारे बनवता मला ते पण नक्की कॉमेंट करून सांगा. तर ते डाळमध्ये पाणी टाकून चांगल्या प्रकारे साईडला भिजवून ठेवलेलं आहे. एक दुसऱ्या पातेल्यामध्ये आणखीन घेतलेली आहे मी मुगाची डाळ. चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची. मुगाची डाळ आणखीन 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायची. ते पण भिजू घालून साईडला ठेवून द्यायची. दुसऱ्या आणखीन पातेल्यामध्ये मी घेतलेली आहे ते उडदाची डाळ पण तेवढीच घेतलेली आहे. प्रत्येक डाळीचं मेजरमेंट जे आहे ना 1 ग्लासनेच ठेवायचं बघा. 1.5 ग्लास सगळं असं करत मी घेतलेलं आहे. तर हे पण डाळ चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची. मस्त त्याच्यामध्ये आणखीन पाणी टाकायचं डाळीचे थोडं वरी येईपर्यंत आणि भिजू घालून ठेवायचं. ह्याच्या डाळी आहेत ना आपण काय करू शकतो ना, या डाळीला रात्रभर भिजू घालून ठेवू शकतो किंवा 5 ते 6 तास असे भिजू घालून ठेवू शकतो. मी रात्रभर भिजू घालून ह्या डाळी ठेवलेल्या होत्या. आणखीन आपल्याला घ्यायची आहे मसुराची डाळ. हे लाल कलरची डाळ असते बघा मसुराची डाळ घ्यायची. ते पण चांगल्या प्रकारे धुवायची, भिजू घालून वगैरे ठेवून द्यायची, रात्रभर ठेवून द्यायच्या. आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उठतो ना ते सगळ्या डाळी काय करायच्या ना सगळ्यांचं पाणी काढून घ्यायचं आणि हे बघा एकत्र सगळ्या मिक्स करून घ्यायच्या बघा. अशा सगळ्यांना मिक्स करून घेतलेल्या आहेत मी डाळी आणि मस्त त्याला मिक्सरमध्ये ना मस्त काढून घ्यायचं बघा. थोडंसं मध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही, थोडंसं पण मध्ये पाणी टाकायचं नाही. हे बघा अशा प्रकारे त्याचं बॅटर झालं पाहिजे. तर सगळी डाळनं मी दळून घेत आहे. ते घेतलेलं आहे मी दगडी फूल जे असतं ना ते घेतलेलं आहे खडे मसाल्यामधलं. नंतर घेतलेले आहेत जिरे आणि धने घेतलेले आहेत मी. ते अर्धा वाटी जिरे धने घेतलेले आहेत आणि दगडी फूल एक घेतलेलं आहे. हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आणि सगळं जे आहे ना ती ग्राइंड करून घ्यायचं आणि याचा मसाला बनवून घ्यायचा बघा. ह्या मसाल्याने एवढं छान टेस्ट येतो आणि एवढं छान मस्त असा सुगंध येतो ना काय खरंच. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा ह्या उन्हाळ्यामध्ये बरं का. कारण उन्हाळा चालू झाला आहे, सगळे वाळवणाचे जे पदार्थ आहेत ते काय बनवायला चालू करत आहेत. तुम्ही पण बनवा. इथे त्या बॅटरमध्ये मी टाकून घेतलेली आहे मेथी वाळून घेतलेली होती मी. ते चांगल्या प्रकारे दळून ते टाकून घेतलं आहे मध्ये. मसाला टाकून घेतला आहे, मीठ टाकून घेतलं चव्यानुसार आणि मिरची पावडर टाकले चव्यानुसार आणि कोथिंबीर टाकलेली आहे ताजी मस्त अशी. तुमच्याकडे मेथीचं वाळवलेलं नसेल ना तुम्ही कसुरी मेथी पण यूज करू शकता बघा. चांगल्या प्रकारे ते म्हणजे टाकून सगळं मिक्स करून घेऊ शकता. पण माझ्याकडे वाळवलेली मेथी होती. मी 2 पेंड्या ज्या आहेत 1 ते 2 पेंड्या मस्त अशा त्याला खुडून वगैरे चांगल्या प्रकारे निसून वगैरे त्याला चांगल्या प्रकारे मी वाळून मस्त असं ठेवलेलं होतं. त्याला छान प्रकारे मस्त असं दळून घेतलं होतं. तर छान प्रकारे हे बॅटर सगळं एकत्रित करून घ्यायचं, सगळं एकजीव असं करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे म्हणजे कसं ना पूर्ण बॅटरमध्ये मसाला मिक्स झाला पाहिजे. त्याचा सुगंध एवढा भारी येतो ना आत्ताच बरं का. आणि नंतर मस्त वरती छतावर जायचं किंवा ऊन जे ते असेल तिथं बसायचं आणि छान प्रकारे अशा वड्या टाकायच्या बघा. आम्ही अशा टाकतो. कुणी आता मी खारोडा आपण कसं टाकतो बघा, कुणी तसं पण टाकतं. दोन्ही प्रकारचे आपण टाकू शकतो. आमच्या इकडे काय करतात अशा बनवतात, तुमच्या इकडे कशा बनवतात तसं तुम्ही बनवू शकता ते. तर बघा आता खारोड्यासारखंचं पण मी पण टाकून दाखवत आहे. पण आधी ना पाण्यामध्ये हात बुडबुड घ्यायचं बघा, म्हणजे कसं हाताला चिटकणार नाही ते बॅटर. तर मस्त असं वाळू द्यायचं 1 दिवस पूर्ण वाळू द्यायचं आणि नंतर 1 दिवस वाळल्यानंतर ना ते जे तर मग सांडगे जे आहे ना ते आपण हाताने वगैरे काढून घ्यायचे. कारण कोणत्या पण आपण प्लास्टिकवर किंवा असं कपड्यावर वगैरे वाळू घातलेले जे असतात ना ते चिटकून बसतात. ते सगळे काढून घ्यायचे आणि आणखीन एखादा दिवस आपण उन्हाळ्यात ठेवू शकतो किंवा 5 ते 6 तास आणखीन जर ठेवलं उन्हाला तर बस झालं. मस्त मग सांडग्याची भाजी वगैरे करायची. याच्या सांडग्याची भाजीची तुम्हाला रेसिपी जर पाहिजे असेल तर मला नक्की कॉमेंट करा. मी तुमच्या संग नक्की शेअर करेन. सुकी भाजी बी आणि रस्सा भाजी बी. आणि पटकन चॅनलला मग सबस्क्राईब करून घ्या.